नमस्कार मंडळी, मी माधुरी. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर बघा, आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. सकाळचा अंधार अजून पूर्णपणे गेला नाही. बाहेर कुत्र्यांचा आवाज येतोय, थंड वारं आणि मनाला स्पर्श करणारा हा निसर्ग. अशी शांत सकाळ, पण आईच्या आयुष्यात शांतता फार वेळ टिकत नाही, हो की नाही हो? घड्याळात 6 वाजले की आपल्या कामांची धावपळ मात्र लगेच सुरू होते. आता शौर्याची स्कूल होती, त्यामुळे त्याचं आवरून ठेवायचं होतं, कारण 7 वाजता त्याला स्कूल असते. म्हणून त्याला लवकर उठवलं आणि आंघोळ वगैरे घालून त्याचं सगळं आवरून ठेवलं, कारण त्याला उचलून सगळी कामं करावं लागतात. त्यामुळे त्याला मी लवकर उठवत असते. 6:30 पर्यंत मी त्याचं सगळं रेडी करून ठेवत असते. तर बरोबर 6:30 वाजले होते आणि त्याची सगळी तयारी झालेली होती. इथे मी आहोंना सुद्धा उठवलेलं होतं. म्हटलं 6:30 वाजले, कारण त्यांचं चालू असतं, मला 6:30 वाजले, शौर्याचं आवरलं की मला उठव, मग मी उठतो. तर इथे शौर्याचं सगळं आवरून घेतलं आणि त्यांना सुद्धा उठवलं. तर ते उठलेले होते आणि ते आवरायला लागलेले होते. लहान मुलांच्या आयुष्यात परीक्षा असतात, पण आईसाठी रोजच परीक्षा असते, हो की नाही? साई अजून गोड झोपेत होता. स्कूलला सुट्टी असल्यामुळे ना तो जरा निवांतच उठतो आणि त्याला बघितलं ना मग असं वाटतं की आपलं पण बालपण असंच होतं ना कधी काळजी ना कसली जबाबदाऱ्या, फक्त स्वप्न आणि मोकळं आयुष्य. पण आता वेळ बदलली, आयुष्य बदलले, जबाबदाऱ्या वाढल्यात आणि आपण पण मोठं झालो. आज आपण धावतोय, कधी मुलांसाठी, तर कधी घरासाठी, तर कधी आपल्या स्वप्नांसाठी. पण एक गोष्ट मात्र तशीच आहे, आपल्या मनातलं छोटंसं बालपण अजूनही जिवंत आहे, हो की नाही? शौर्याला पाठवला, आंघोळ करून घेतली, थोडासा छोटासा मेकअप केला, कारण स्वतःसाठी थोडा वेळ काढणं खूप गरजेचं असतं, हो की नाही? नंतर देवाची देवपूजा करायची होती, त्यामुळे सुंदर अशी देवाची देवपूजा करून घेतली, रांगोळी काढून घेतली, फुलं वगैरे वाहून घेतले. खूप छान वाटतं. त्या शांत वेळेत ना मनाला खूप समाधान मिळतं. देवाजवळ बसलं की सगळी ताकद परत मिळते, असं वाटतं, हो की नाही? त्यामुळे घरामध्ये जर देवाची देवपूजा केली ना, अगदी पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि खूप छान आपल्याला वाटत राहतं. त्यामुळे ना दिवसाची सुरुवात तर अशी मस्त अशी देवाची देवपूजा करूनच करायला पाहिजे, असं तर मला वाटत राहतं. त्यामुळे छान अशी देवाची देवपूजा इथे मी करून घेतली आणि लगेच लागले मग माझ्या स्वयंपाकाला. कारण आता मला हॉस्पिटलमध्ये डब्बा द्यायचा होता, त्यासाठी इथे मी तयारीला लागलेली होती. आता डाळ मी ना अंघोळीच्या आधी शिजायला घातलेली होती. म्हटलं अंघोळ होईपर्यंत आणि फरशी वगैरे होईपर्यंत आपली डाळ व्यवस्थित शिजल्या जाईल, म्हणून मी त्यांना पटकन डाळ शिजायला घातलेली होती. तर डाळ ही छान झाली होती शिजून. आता यामध्ये ना मी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ या 2 डाळी मिक्स करून वरण केलेलं होतं, कारण फक्त तुरीच्या डाळीने ना पित्त होतं. त्यामुळे त्यामध्ये थोडीशी मुगाची डाळसुद्धा मी घालत असते. आणि फक्त मुगाच्या डाळीचं जर वरण केलं ना तर ते आमच्या इकडं आवडत नाही, कारण आमच्या इकडं तुरीची डाळ जास्त खातात. त्यामुळे मी ते दोन्ही डाळी मिक्स करत असते. थोडी थोडी डाळी घ्यायच्या आणि मग ते मिक्स करून घ्यायचं. तर छान असं शिजल्यानंतर ना ते फेटूनसुद्धा मी घेतलं होतं. पण यामध्ये ना मी शक्यतो डाळ शिजायला घालतानाच कांदा टोमॅटो कट करून घालत असते. तर यावेळेस ना मी विसरले होते ते घालायला, कारण सकाळी थोडीशी गडबड होती. त्यामुळे ना मग आता मला हे घालायचं होतं, सगळं डाळीला तडका द्यायचा होता. तर त्यासाठी ते मी साहित्य गोळा केलं. कांदा, टोमॅटो, आपलं लसूण, कढीपत्ता, जिरे, मोहरे हे सगळं मी ना थोडं थोडं गोळा करून घेतलं. कोथिंबीर आणि पुदिना, जे की मी कालच रात्री येताना हॉस्पिटलमध्ये गेले होते रात्री सासऱ्यांना भेटायला. तर येताना मी हे घेऊन आले होते. खूप छान आणि फ्रेश अशी कोथिंबीर आणि पुदिना होता. तर पुदिना मला खूप आवडतं, त्यामुळे ना मी शक्यतो पुदिना कुठे पण गेले ना आणि मला दिसला तर मी लगेच पुदिना घेऊन येत असते. खूप छान असं पुदिना होता. 20-20 रुपयाला एक जुडी असं होतं ते. आणि एवढा सगळा पुदिना खरं तर मला संपत नाही बरं का. मी 10चा द्या बोलले, पण ते दादांनी काही 10चा दिलेला नाही. ते बोलले की नाही 10चा नाही, कट करून नाही, आहे तेवढा घेऊन जा. मग आता मी सगळाच घेऊन आले. बघू आता किती दिवस हा राहतोय, कारण जास्त दिवस काय आपला पुदिना राहत नाही. म्हटलं व्यवस्थित करायचं आहे, अजून साफसफाई करायची बाकी होती ना. तर इथे कढीपत्ता सुद्धा मी काढून घेतला. गावावरून येताना ना मी कढीपत्ता आणलेला असतो आणि मग ते कॅरी बॅगमध्ये डब्यामध्ये बांधून ठेवला ना तर कमीत कमी 1 महिना तरी आपला फ्रेश असा कढीपत्ता राहतो. त्यामुळे मग असं वरण वगैरे फोडणी घालायचं असेल तर आपल्याला कढीपत्ता, हिरवी मिरची सगळंच लागतं, हो की नाही? तर इथे मी सगळं ते काढून घेतलं. कोथिंबीर आणि पुदिनासुद्धा थोडं थोडं घेतलं आणि ते धुवून घेतलं स्वच्छ. म्हटलं कट करायच्या आधी व्यवस्थित धुवून घ्यावं.
आता फोडणी घालण्यासाठी नाही ते कांदा टोमॅटो एक कांदा एक टोमॅटो असं घेतलेलं होतं मी, कोथिंबीर हिरवी मिरची आणि लसूण एवढं सगळं मी घालत असते, जिरे मोहरी आणि थोडासा कढीपत्ता हे सगळं आपल्याला त्यामध्ये घालायचं असतं, त्यामुळे ना खूप छान अशी टेस्ट येते. आपण डाळ जेव्हा आपण बनवत असतो ना तेव्हा कांदा आणि टोमॅटो जर आतमध्ये शिजायला घातलं ना डाळीसोबत तर ती खूप सुंदर लागते. पण मी आज विसरले होते त्यामुळे नंतर मी कट करून घेतलं. तर इथे मी ते कावळा बोलतो आम्ही, तर कावळ्यामधलं तेल माझं संपलेलं होतं, त्यामुळे मी ते दुसरं तेल काढून घेतलं. ॲक्च्युली त्यातलं पण थोडंसंच राहिलेलं होतं वाटतं, मी सगळंच ओतून घेतलं आणि म्हटलं चला आता फोडणी घालायची. तर फोडणीसाठी इथे ना मी एक कढई मांडलेली होती, थोडंसं तेल घातलं आणि तेल गरम झाल्यानंतर ना कढीपत्ता हे खूप छान असं आपली ही डाळ लागते. या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा. तर कढीपत्ता तडतडल्यानंतर जिरे मोहरे घालून घेतले, मग हिरवी मिरची छान अशी थोडीशी जास्त भाजून घ्यायची, म्हणजे काय होतं कच्चा जे असतं ना ते लागत नाही, म्हणजे व्यवस्थित अशी ती भाजल्या गेली पाहिजे, त्यामुळे ती छान तडतडू दिली. मग टोमॅटो कांदा हे सगळं मिक्स करून घेतलं. आता या सगळ्यामध्ये ना कामं करता करताना मला कॉफी प्यायची होती. खरं तर मी ब्लॅक कॉफी करून पित असते, पण तेवढा वेळच नव्हता. म्हटलं चला आता कामं होत आहेत तोपर्यंत पटापट इथे कॉफी करून प्यायची, म्हणून मी साईडला इथे कॉफी ठेवलेली होती. डाळ व्यवस्थित परत फेटून घेतली, थोडंसं पाणी टाकून घेतलं कारण घट्ट झालेली होती आणि खूप सुंदर या पद्धतीची आपली डाळ होते. तर तुम्ही पाहू शकता तिथे कांदा टोमॅटो सगळं व्यवस्थित परतल्यानंतर मी त्यामध्ये थोडीशी डाळ घातली आणि मस्त असं आपलं इथे डाळ तडका वरण म्हणा जे काही तुम्ही म्हणत असाल ते आपले इथे रेडी झालेलं आहे. कॉफी करून घेतली, भात घातला आणि मेथीची भाजीसुद्धा करून घेतली. सगळी कामं एका पाठोपाठ एक पटापट करून घेतली, कारण 9:30 वाजता मला हॉस्पिटलमध्ये डब्बा द्यायचा होता, त्यामुळे थोडं काही इकडे तिकडे करायला अजिबातच वेळ नसता. भरपूर सगळे कामं मागं पडलेली होते, हो की नाही. आणि सकाळची थोडीशी धावपळ म्हटलं की सगळीकडे आपल्याला लक्ष द्यावं लागतं. एकीकडे काम आणि एकीकडे वेळ, हे सगळं आपल्या गृहिणीला ना मॅनेज करावं लागतं. इतकी धावपळ होती की कॉफी प्यायला पण सकाळी वेळच भेटत नव्हता.
पण आता काय करणार हो की नाही. सकाळी एवढं सगळं करून ना नंतर मला भाकरी आणि चपाती दोन्ही बनवायचं होतं, कारण हॉस्पिटलमध्ये देण्यासाठी मला चपाती बनवायची होती आणि आहोंना आणि मुलांना खाण्यासाठी मला इथे भाकरीसुद्धा बनवायची होती. तर म्हटलं आधी पीठ भिजून ठेवावं म्हणजे व्यवस्थित अशी आपली चपाती येते. त्यामुळे आधी ना इथे मी कणिक मळण्यासाठी घेतलेली होती. तर त्याच कामामध्ये माझ्या गडबडीत ना कॉफी माझी थंड होऊन गेली. मग गटागटा मी पाणी पिल्यासारखं इथे कॉफी पिऊन घेतली. म्हटलं आता परत कुठे गरम गार करत बसायचं हो की नाही. तर आपल्यासाठी कुठे आपल्याला थोडाफार पण वेळ भेटत नाही. ही सकाळची धावपळ आपल्या मागं लागलेलीच असते हो की नाही. पटापट कणिक वगैरे मळून घेतली, भाकरीसुद्धा करून घेतल्या आणि सगळा डब्बाना तयार केला, नीट व्यवस्थित भरून दिला. मनात एक समाधान होतं की आजचं काम मात्र पूर्ण झालं. पण किचन ओट्यावर पाहिल्यानंतर ना सगळीकडे नुसता पसारा बघायला भेटत होता. क्षणभर वाटत होतं की अजून किती काम बाकी आहे आपलं, हो की नाही. पण कामाचं काय हो, ते तर होतच राहतं, हो की नाही. पण एक सगळ्यात आपण थकत नाही, कारण आपल्यासोबत आपण एकटे नसतो तर आपल्यासोबत आपलं कुटुंब असतं. त्यामुळे ना असं भरारी येते कामाला आणि पटापट सगळे कामं करण्याची ताकद आपल्यामध्ये येते.
येत राहते, हो की नाही. स्वतःवर विश्वास ठेवला की प्रत्येक दिवस आपला नव्याने म्हणजे नव्या उमेदीने सुरू होतो. तरी ते शौर्यसुद्धा स्कूलमधून आलेलं होतं आणि बघू शकता तेवढी सगळी मस्ती त्याची इथे चालू होती. मी त्याला म्हणजे समजलं की मम्मी शूट करते. तर हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.